नमस्कार नांदेडकर। तर आज आपण आलो आहोत सामाजिक वनीकरण या कार्यालयासमोर। तर इथं काही मजूर आलेले आहेत। तर ऐन दिवाळीच्या समोरच त्यांना काही पगारीच्या अडचणी आलेल्या आहेत। त्यांच्या पगारी टायमावर होत नाहीत। तर त्यांच्या काय अडचणी आहेत ते आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून। मी पिराजी धोंडेबा बोया, राहणार कुंचोली, तालुका नायगाव। आम्ही 1986 पासून काम करता सामाजिक वनीकरण मध्ये। आज आमचा 6 महिन्यापासून जरा पगार नाही। इथं औरंगाबादला गेलते आम्ही। औरंगाबादला गेल्यानंतर कंजर्वेटर ऑफिसला गेल्या, दोन्ही ऑफिसला गेल्या। त्यांना सांगितलं बाबा तुमचे पैसे डीएफओच्या खात्यावर पडलेत आणि तुम्ही जा आणि तिथं पगार मागा म्हणून इथं पाठवले। इथं पाठवल्यानंतर सकाळपासून बसल्या तर इथं कोणी आम्हाला बोलायला तयार नाही, यायला तयार नाही। आणि आमचे कमीत कमी 6 महिन्यापासून उपासमारीची आहे। 6 महिन्यापासून पगार नाही आणि आम्ही 1985 पासून काम करता या खात्यामध्ये। आता दिवाळी आली, दिवाळीच्या सणाला लेकरा बाळाला काहीतरी होईल म्हणून इथे येऊन बसल्या। तर सकाळीपासून उपवासपोटी बसल्या, इथं कोणी बी विचारायला तयार नाही। धर्माबाद तालुका जिल्हा नांदेड। 6 महिन्यापासून पगार नाही बघा। 6 महिन्यापासून इथं बसले आहे। काल नांदेडला औरंगाबादला गेल्या होत्या, तिथं टाकले मला तर इथं म्हणतात की कोणी बोला आम्हाला रिकामं नाही, आम्ही मरून चले आहे। दुनियाचं टेन्शन आहे, बिमार पडले तर कोणी आम्हाला बोलत नाही बघा साहेब। आणि दुनियाचे कामं करून घेतले आमच्याकडून रोप दिवाळीचं आता लेकर असते। काय महिन्याचा प्रस्ताव शासनाकडे आहे, काम देतात, बजेट देणार। एप्रिल मे 7 महिन्याचा पगार आहे। औरंगाबादला मोर्चा झाला, यावेळेस लेखी स्वरूपात पत्र मिळाले, फॅक्सवर आले, खात्यावर पैसे संचालक त्या जमा झाले, जा तुम्ही पगारी घ्या असं म्हणलं तरी इथे कोणीच नाही। आणि काम अधिकारी नाही, कर्मचारी नाही, कोणीच नाही। सामाजिक वनीकरण कामगार 1986 पासून ते आज 2025 पर्यंत दिवाळी उघड्यावर चालली आहे। 7 महिन्यापासून पेमेंट नाही आहे। हे लेकरा बाळाचं इचुकड्याचं एवढं मेहनत करून, निंदणी करून, झाडे लावून करोनामध्ये सहकार्य केलेले माणसं आपण बाहेरून करोनामध्ये त्यानं ऑक्सिजन आणले। आमच्या वन खात्यामुळे, वनीकरणमुळे हजारो लोकांचे जीवन वाचू शकले। याकरता आमची अंधारा दिवाळी हा तात्काळ शासनाने पगार करावा आमची विनंती आहे। 6 महिने आम्ही कष्ट करून हक्काचे पैसे मागायला, झडी पाण्याचा रोपाचा जोपासना करून तरी सरकार आमची दखल घ्यायला तयार नाही। तर दिवाळी उघड्यावर आमच्या लेकरा व्हायची, कशी काय व्हायची, तुमची दिवाळी घरात व्हायची, फटाक्यात व्हायची, आमची दिवाळी रोटी भाकरी व्हायची वेळ आलेली आहे। सरकारची दखल घेऊन ताबडतोब आमची पगार अदा करावी हे विनंती आहे। तर ह्या सर्वांच्या ज्या काही समस्या आहेत त्या इथल्या अधिकाऱ्याने लवकरात लवकर समजून घ्यावी। जशी त्यांची दिवाळी गोड तशीच ह्यांची दिवाळी गोड झालीच पाहिजे आणि ह्यांनाही पगार मिळालाच पाहिजे। यासाठी इथल्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर तात्काळ यांच्या मागण्या मान्य करून ह्यांचा उर्वरित पगार जो काही आहे 6 महिन्याचा तो ह्यांना लगेच्या लगेच देऊन टाकावा। नांदेड न्यूज, नांदेड।